डायबिटीज आजकाल आपण बऱ्याच लोकांमध्ये बघतोय. तसेच टीनेजरमध्ये सुद्धा डायबिटीज, प्री डायबिटीजचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढताना आपल्याला दिसतंय. तर याचं मुख्य कारण काय असू शकतं? ते म्हणजे तुमचं लाईफस्टाईल पॅटर्न. सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात ही रिकाम्या पोटी चहा, कॉफीने करत असाल तर. परत जर तुमच्या जेवणामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण म्हणजेच की राईस, चपाती याचं प्रमाण जर गरजेपेक्षा जास्त असेल, म्हणजेच तुमचं पोर्शन कंट्रोल प्रॉपर नसेल, तसेच तुम्हाला सवय असते जेवणानंतर गोड खाण्याची. इन जनरल सुद्धा तुमच्या आहारामध्ये रिफाईंड शुगर, पेस्ट्रीज, कुकीज याचे प्रमाण जर जास्त असते, जर तुम्ही व्यायाम करत नसाल, ऑफिसमध्ये किंवा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा तुम्ही जर सतत एका जागी बसून असाल, तर त्यामुळे तुमच्या पोटाची चरबी किंवा तुमचे साईड फॅट्स हे वाढू शकतात. एवढंच नाही तर तुमचं ऑल ओव्हर बॉडी फॅट पर्सेंटेज सुद्धा यामुळे वाढतो. जर तुम्ही सतत स्ट्रेस घेत असाल, तुमची झोप पुरेशी होत नसेल, तर यामुळे देखील तुमच्या शरीरात खूप काही बदल होतात. जसं कॉर्टिसॉलची लेवल वाढते. कॉर्टिसॉल म्हणजे काय? तर हा तुमचा स्ट्रेस हॉर्मोन आहे. यामुळे सुद्धा तुमच्या बॉडीवर खूप परिणाम होऊ शकतात. तुमच्या भुकेवर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे वेळी अवेळी खाण्याची सवय तुम्हाला लागते. तर या सवयी तुमच्या डायबिटीज सुरू होण्यामागची कारणे असू शकतात. तर यासाठी काय काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.